मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण काही नावं अशी असतात जी काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर होतात. अभिनेत्री जयश्री गडकर हे त्यापैकीच एक नाव. पडद्यावर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आज इतिहासात लिहिली गेली आहे. त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा, सात्विकता ह्यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळायचा. उत्तम अभिनेत्रीसोबत पडद्यामागे त्या एक प्रेमळ पत्नी, कुटुंबवत्सल आईसुद्धा होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांचे पती म्हणजेच अभिनेते बाळाधुरी यांनी दिलेल्या मुलाखतीत आपल्या सहजीवनाविषयी, प्रेमाविषयी आणि जयश्री गडकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मन मोकळं केलं. जयश्री यांच्याबद्दल बोलताना बाळाधुरी म्हणाले, जयश्रीच्या कारकिर्दीबद्दल बरीच माहिती सर्वश्रुत असली तरीही तिच्या आयुष्याशी आणि स्वभावाशी जोडलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाही आहेत. जयश्री पडद्यावर अत्यंत सात्विक आणि सोशिक स्त्री साकारायची, मात्र खऱ्या आयुष्यात ती प्रचंड स्वाभिमानी आणि शिस्तप्रिय होती. त्या काळात महिला कलाकारांना चित्रपटसृष्टीत पुरुष कलाकारांच्या तुलनेत दुय्यम वागणूक मिळायची. त्या काळात तिने स्वतःचे स्थान इतके मजबूत केले होते की चित्रपट वितरक केवळ त्यांच्या नावावर चित्रपट खरेदी करत असत. अनेकदा तर मुख्य अभिनेत्यापेक्षा तिचे नाव पोस्टर्सवर मोठे असायचे आणि मानधनही इतर कलाकारांपेक्षा जास्त असायचे. जयश्री गडकर यांच्या अभिनयाबद्दल बोलताना ते म्हणतात, तिच्या अभिनयाची रेंज अफाट होती. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, तमाशापट कोणतीही भूमिका ती तितक्याच ताकदीने उभी करायची. ती भूमिका फक्त करायची नाही तर जगायची. म्हणूनच लोक आजही तिला विसरू शकलेले नाहीत. याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला. साधी माणसं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक भावनिक प्रसंग चित्रित होत असताना जयश्री इतकी भावूक झाली की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तिचे रडू थांबत नव्हते. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते तर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर. त्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले होते, जयश्री, तू अभिनय करत नाहीस, तू भूमिका जगते. अभिनयाप्रतीची तिची हीच निष्ठा तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरवत असे. त्यानंतर बाळाधुरी यांनी त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल आणि लग्नाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, जयश्री आणि माझी पहिली भेट शाब्बास सूनबाई चित्रपट करताना झाली. काम करता करता मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या काळात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची एवढी चर्चा व्हायची नाही, त्यामुळे आम्ही आमचं नातं फारसं कोणासमोर मांडलं नाही. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं आणि संसाराला सुरुवात केली. प्रसिद्धीपेक्षा आम्हाला आमचं नातं जपणं जास्त महत्त्वाचं वाटलं. पुढे काही वर्षांनी आमच्या संसारात आनंद आला, म्हणजे आमचा मुलगा आनंद धुरी. अभिनय, नाटकांचे दौरे, चित्रपटाचं शूटिंग या सगळ्या धावपळीतही जयश्रीने घर आणि काम ह्यांचा सुंदर समतोल राखला. ती जितकी मोठी अभिनेत्री होती तितकीच ती घरात साधी, प्रेमळ आणि जबाबदार होती. पडद्यावर लोकांना दिसायची ती एक बाजू होती, पण घरातील जयश्री खूप वेगळी होती. पुढे त्यांनी रामानंद सागर ह्यांच्या रामायण मालिकेच्या आठवणी सांगितल्या. रामायणमध्ये जयश्रीने कौसल्याची भूमिका केली आणि मी राजा दशरथ साकारला होता. शूटिंगसाठी आम्ही एकत्र प्रवास करायचो. अनेक ठिकाणी लोक आमच्या पाया पडायचे. तेव्हा आम्ही एकमेकांना सांगायचो, हा नमस्कार आम्हाला नाही तर राजा दशरथ आणि माता कौसल्या ह्यांना आहे. 29 ऑगस्ट 2008 रोजी जयश्री गडकर यांचे निधन झाले. त्या दिवसाची आठवण काढताना बाळाधुरी भावूक झाले होते. इतकी वर्ष सोबत असलेली व्यक्ती अचानक निघून गेली की आयुष्यात किती मोठी पोकळी निर्माण होते हे शब्दात सांगता येत नाही. कलाकार म्हणून मी अनेक भूमिका केल्या, पण आयुष्यातला हा प्रसंग स्वीकारणं सर्वात कठीण होतं. तिच्याशिवाय आयुष्य पुढे गेलं, पण ते पूर्वीसारखं कधीच राहिलं नाही. जयश्री गडकर ह्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. मी, माझा मुलगा आनंद आणि आमचं संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांपासून जयश्रीवर बायोपिक करण्याचा विचार करत आहोत. काही तांत्रिक कारणामुळे तो अजून झालेला नाही, पण तो नक्की करायचा आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीला जयश्रीसारखी अभिनेत्री पुन्हा मिळणं कठीण आहे. मात्र बायोपिक समोरचं सर्वात मोठं आव्हानही त्यांनी स्पष्ट केलं. जयश्रीची भूमिका कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तिच्याकडे अभिनयाची जी रेंज, भूमिकेप्रती असलेलं समर्पण आणि मेहनत होती ती पडद्यावर तितक्याच ताकदीने दाखवणारी अभिनेत्री शोधणं सोपं नाही. बाळाधुरी ह्यांच्या या शब्दात केवळ एका पतीचं प्रेम नाही तर एका महान अभिनेत्रीबद्दलचा आदरही दिसून येतो. ही जोडी खऱ्या आयुष्यातही आयुष्यभर एकमेकांची ताकद बनून राहिली. जयश्री गडकर आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अजरामर चित्रपटातून त्या कायम मराठी माणसांच्या मनात जिवंत राहतील.